ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. अर्जुनाची शंका भाग दुसरा. ओवे आहेत 20 ते 22. व्यक्त व अव्यक्त या दोन्ही उपासनांचे वर्णन श्रीकृष्ण मुखातून ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात शंका आली की व्यक्त व अव्यक्त दोन्ही प्रकारच्या उपासना करणारे भक्तच आहेत. मग त्यातील कोणाला श्रेष्ठ म्हणावं, नेमक्या कोणाला योग कळला, या अर्जुनाच्या प्रश्नावरील ज्ञानदेवांची टीका पाहायची आहे. तरी सकळ वीराधिराजू, जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलता जाहला आत्मजो पंडू नृपाचा. तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाच्या म्हणजे चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडूराजाचा मुलगा जो अर्जुन, तो बोलता झाला. कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. मग अर्जुन म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून माझे चित्त भ्याले. आणि ये कृष्ण मूर्तीची सवे, या लागी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचा आश्रय केला. तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवानी म्हणजे आपण मला बजावले. अर्जुनाने श्रीकृष्णांना व्यक्त व अव्यक्ताच्या उपासना करणाऱ्यांपैकी कोणता भक्त श्रेष्ठ आहे असं विचारलं. अर्जुनाच्या त्या शंकेचे स्पष्टीकरण ज्ञानदेवानी 15 ओव्यात केलेले आहे. श्लोकात एवम हे जे पद आलेलं आहे त्याचा संबंध मागील अध्यायाशी आहे. ज्ञानदेवांनी तो संबंध स्पष्टपणे व सुसंगतपणे उलगडून दाखवलेला आहे. टीकेच्या पहिल्या ओवीत ते प्रथम अर्जुनाचं वर्णन करताना म्हणतात की पंडूराजाचा पुत्र अर्जुन हा सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ होता. सोमवंशाच्या विजयाचा जणू तो ध्वजच होता. अर्जुन धर्मयुद्ध करण्यासाठी म्हणून रणांगणावर आलेला होता आणि प्रतिपक्षात आपलेच बंधू शत्रू म्हणून उभे राहिलेले पाहताच तो गलीचा गात्र झाला. न योत्स्ये असं सांगून त्याने शस्त्रत्यागही केला होता. त्याचे ते वागणे एखाद्या भ्याड मनुष्यासारखे होते का? कौरवांच्या अफाट सैन्यापुढे आपला पराजय होईल अशा भीतीने त्याने माघार घेतली होती का? त्याचे उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरांच्या तरी सकल वीराधिराजू या शब्दातून मिळून जातं. अर्जुन सकल वीराधिराजू म्हणजे सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ होता. तपस्या करून त्याने देवांकडून व शंकरांकडून अस्त्रप्राप्ती करून घेतलेली होती. त्यामुळे पांडवांचा विजय ध्वजच जणू त्याच्या खांद्यावर ठेवलेला होता. तेव्हा अर्जुन युद्धपरामुख झाला होता. ते काही घाबरून पराजय होईल या भीतीनं नाही, तर केवळ स्वजनवधाचं पातक आपल्याला लागेल असं वाटून त्याचं क्षात्रतेज झाकोळलं होतं. चित्त भ्रांत झालं होतं. मनोदौर्बल्य आलेलं होतं. स्वजनवधाचे पाप व क्षात्रधर्म यामध्ये त्याचे मन आंदोलत होते. त्यामुळे योग्य मार्ग कोणता हे त्याला कळेन असं झालं होतं. या भूमिकेतून त्याने शस्त्रत्याग केलेला होता. हे ज्ञानदेवानी या ओवीतील तरी या शब्दाने सुचवलेले आहे व अर्जुनाची खरी ओळख सकल वीराधिराजू या विशेषणातून व्यक्त झालेली आहे. सूर्यवंशात जसा राम श्रेष्ठ तसा चंद्रवंशात अर्जुन श्रेष्ठ आहे. तो पांडू राजाचा पुत्र आहे. धृतराष्ट्र अंध असल्यामुळं त्याचा राज्यावरचा अधिकार जाऊन राज्य जरी पांडूला मिळाले असले तरी ते राज्य त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर बलशाली केले होते. अशा दिग्विजय पांडुराजाचा तो मुलगा होता. धर्माविषयी त्याची आस्था होती. अशी अर्जुनाची पार्श्वभूमी विशद करून नंतर ज्ञानदेव अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करत आहेत. श्लोकातील एवम पदाचा संबंध मागील 11व्या अध्यायाशी आहे हे लक्षात घेऊन ज्ञानदेव त्याच धोरणाने टीका करत आहेत. ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंतांना आपल्यावर विश्वरूप दर्शनाचा काय परिणाम झाला ते प्रथम सांगत आहे. भगवंत कृष्ण रूपात होते आणि पाहता पाहता एकदम विस्तीर्ण झाले. विश्वरूप धारण करते झाले. ते विश्वरूप आपण पाहिलं. एकदम जादू व्हावी तसं झालं. सभोवतालची सृष्टी लोप पावली. दिशा हरपल्या व केवळ एक विश्वरूपच दृगोचर होऊ लागले. पण ते रूप पूर्वी कधीही न पाहिलेलं असं होतं. अशी अद्भुत गोष्ट एकदम दृष्टोत्पत्तीस आली की प्रथम ती गोष्ट पाहिल्यावर मन भांबवून जातच की नाही. तसेच ती अद्भुत गोष्ट पाहिल्यावर त्याचेही चित्त भांबवून गेले होते.
श्रीकृष्णच विश्वरूप झाले होते. त्यामुळे ते रूप खोटे होते असंही म्हणता येत नव्हतं. दोनही रूपांचा तो साक्षी होता. त्यामुळे विश्वरूप श्रीकृष्ण खरे की चतुर्भुज श्रीकृष्ण खरे असा त्याला संभ्रम पडला. भगवंतांना तर कृष्णरूपात पाहण्याची त्याच्या दृष्टीला सवय झालेली होती. म्हणून पुन्हा त्याला कृष्णरूपच पाहायची इच्छा झाली. त्याबरोबर पुन्हा भगवंत कृष्णरूपात प्रविष्ट झालेही. परंतु त्यावेळी भगवंतांनी त्याला उपदेश केला की हे वाचूनी अन्य चांग न मनी काही. या विश्वरूपा वाचून दुसरं काही चांगलं आहे असं मानू नकोस. या विश्वरूपाविषयी अनास्था बाळगू नकोस. हेच माझे खरे रूप आहे. तेव्हा कृष्ण रूपावर सगुणावर प्रेम ठेवू नकोस असं भगवंतांनी सांगितलं. पुढे अनन्य भक्तीनेच ते रूप पाहता येते असंही सांगितलं. म्हणून आपल्या चित्ताचा पुन्हा गोंधळ का उडालेला आहे ते अर्जुन सांगत आहे. तो भाग आपण उद्या पाहू.